पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बस बाई बस मध्ये. प्रार्थना, तुझं कॉलेज कुठलं होतं बडोद्यातलं? MS युनिव्हर्सिटी, महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी. सो इट्स अ युनिव्हर्सिटी. इट्स म्हणजे गुजरात युनिव्हर्सिटी जशी असते तशी तिथे MS युनिव्हर्सिटी आहे. आणि जी खूप प्रसिद्ध आहे. जी खूप, हो, म्हणजे एशियातली तिथलं लायब्ररी पण सगळ्यात मोठी लायब्ररी आहे. आणि एक वेळ म्हणजे अजूनही तिथे पॉलिटेक्निक कॉलेज हे सगळ्यात मोठं कॉलेज आहे. सो तिथे मी BSc केलं स्टॅटिस्टिक्समध्ये. स्टॅटिस्टिक्स, मॅथ्स, फिजिक्स. सो मॅथ्स फिजिक्स सेकंडरी, स्टॅटिस्टिक्स मेजर सब्जेक्ट होता. आणि ते करताना मला असं वाटत होतं, त्याच्या आधीपासूनच मला असं वाटत होतं की मला हे नाही करायचं. म्हणजे बिकॉज आमच्या फॅमिलीत सगळे खूप शिकलेले, म्हणजे खूप सगळ्यांनी मोस्ट ऑफ सायन्स सब्जेक्ट घेतलेले आणि सगळे इंजिनियर आणि डॉक्टर आणि हेच होते. त्यामुळे बाबांचं म्हणणं असं होतं तू पण तेच करायचं. पण माझं सायन्स चांगलं होतं आणि म्हणून मी BSc केलं. पण बाबांना सांगितलं, बाबा मी मिस करते, मला आर्टमध्ये काहीतरी करायचं, मला फाईन आर्ट्स जॉईन करायचं. बाबा म्हणाले नाही, एवढे चांगले, एवढं तुझं शिक्षणासाठी खर्च केला आणि आता तू BSc न करता तुला फाईन आर्ट्स जॉईन करायचंय. म्हणून मी BSc पर्यंत ते म्हणाले तेवढं शिकले. मी सांगितलं आता पुढचं शिक्षण मी ठरवू बाबा. तर म्हणे काय करायचंय? मी सांगितलं मला जर्नलिझम करायचंय. सो माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक जर्नलिझम आणि एक भरतनाट्यममध्ये, नालंदा विद्यापीठमधनं भरतनाट्यममध्ये मास्टर्स करायचं. मग मला जर्नलिझममध्ये KC मध्ये ॲडमिशन मिळालं आणि मी जर्नलिस्ट. पण बडोद्यामध्ये काही नाटक किंवा काही तिकडची लोकल शूटिंग्स असं काही तू करत होतीस किंवा त्याच्यात भाग घेत होतीस? नाही, कधीच नाही. इनफॅक्ट माझी ताई, तिला खूप आवड आहे आणि मी नेहमी म्हणते की ताई जे करते ना ते खरं मी करायला हवं होतं आणि मी जे करते ते ताईला. कारण तू म्हणलीस ज्या विद्यापीठाचा तू उल्लेख केलास त्याच विद्यापीठाची अतिशय प्रसिद्ध अशी नाट्यशाखा सुद्धा आहे. हो 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 हो. आणि त्या कॉलेजमधलं जे थिएटर आहे तर ते एशियातलं पहिलं थिएटर आहे. येस येस येस. तर तेव्हा तुला आपण आता ड्रामा स्कूलची विद्यार्थिनी व्हावं असं नाही वाटलं? नाही, मला समहाव लहानपणी का माहितीये, मला असं वाटतं की आपण ना लहानपणी जे मुलांना बोलतो ना ते कधीतरी त्याच्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. जसं मी लहानपणी खूप मिररमध्ये बघायचे, म्हणजे आरशात बघून स्वतः आणि सगळ्यांची मिमिक्री करायची. तर मला ना सगळे नेहमी असंच टोकायचे, ही काय, ही मोठी होऊन हिरोईन होणार. तर तेव्हा ते ऑफकोर्स ना आपल्याला असं लहान कुठल्याही मुलीला असं बोलल्यावर असं वाटतं म्हणजे हे चांगली गोष्ट नाहीये. सो मला असं वाटायचं आता तर काही झालं तरी मी हिरोईन तर नाहीच होणार. म्हणजे म्हणून मला शिकायचंय, म्हणून मला अभ्यास करायचा, म्हणून मला सो असं लहानपणापासून जेव्हा सगळे असं म्हणायचे नाही हिच्यात काय, हे सगळे हिरोईनचे गुण आहे, ही हिरोईन होणार, तर मला राग यायचा आणि म्हणून मला आवडायचं नाही. इनफॅक्ट माझी ताई नाटकात जेव्हा पार्टिसिपेट करायची ती करायची. इनफॅक्ट ती 11th-12th मध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना तिने मोरूची मावशीचं गुजराती नाटक होतं मणियानी मासी. सो त्याच्यात तिने तर संध्याचा जो रोल होता तो केला होता. तर तिला बघून मला राग यायचा. मी तिला म्हणायची कशाला हे सगळं करते, हे सगळं आपण नाही करायचं, हे मला आवडत नाही. सो तिला मी लहान बहिणीतून मी तिला टोकायचे की असं नाटकं वाटकं करायची नाही, सरळ अभ्यास करायचा आणि अभ्यास कॉलेजमधनं डायरेक्ट घरी यायचं. मी नाही तर बाबांना सांगेन की तू नाटकाला जाते आणि हे सगळं करते. सो अशी होते मी. कट्टू आता ती बँकेत जॉब करते आणि मी ते ॲक्ट्रेस झाले. पण का तुला म्हणजे हे भूत कुठनं आलं एकदम डोक्यात? आय डोंट नो, मे बी ते कुठेतरी होतं इथे नशिबात. मी कितीही ठरवलं होतं मला नाही करायचं. सुरुवात कशी झाली? मी जेव्हा जर्नलिझम करत होते ना तेव्हा मला फिल्म्स, म्हणजे जर्नलिझम करताना मी पेज 3 पार्टीज करायचे. सो तेव्हा मी इंटरव्ह्यूज ॲक्टर्सचे घ्यायचे आणि तेव्हा मला इंटरेस्ट यायला लागला फिल्म मेकिंग आणि डिरेक्शनमध्ये. सो मला असिस्ट करायचं होतं. मग मी एका दोघांना, जेवढे माझे कॉन्टॅक्ट झाले होते त्या सगळ्यांना विचारलं. तर जॅकी दादा मला आठवते, मी त्यांना विचारलं की जॅकी सर मेको मला रिपोर्टिंग सोडायची इंडस्ट्री आणि मला डिरेक्शनमध्ये यायचं. तर ते त्यांच्या डोक्यात होतं. मग एक दिवशी अचानक त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं मी एक मराठी फिल्म करतोय आणि त्यांना माहिती होतं की मी महाराष्ट्र. मग ते म्हणाले फीमेल डिरेक्टर आहे, सो तू फीमेल डिरेक्टर अंडर चांगलं शिकू शकशील आणि मराठी फिल्म आहे. सो त्यांनी रीटा फिल्म केली जी रेणुका शहाणेंनी डिरेक्ट केली आणि त्या फिल्ममध्ये मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. अच्छा. सो तेव्हा मला आठवते मी रेणुका मॅमकडे गेले तेव्हा रेणुका मॅमला असं वाटलं होतं की मी ऍक्टिंग करण्यासाठी आली. सो त्यांना माहितीच नव्हतं मी असिस्ट करायसाठी आली. सो त्यांनी मला खूप इन्सिस्ट केलं. मग तिथे ती रसिका नामजोशी होती, तिने मला सांगितलं की अरे तू ॲक्टिंग केली पाहिजे. सो असं खूप लोकांनी मला इन्सिस्ट केलं. मला अजूनही आठवत आहे, मी जेव्हा जॅकीदाचा फर्स्ट इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा इंटरव्ह्यू घेऊन मी माझ्या गाडीत बसत होती आणि त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तू ॲक्टिंग केली पाहिजेस. तर मला असं वाटलं असं कोण असं बोलतं ना. सो मी फुल त्यांना हाँ सर, ओके सर, बाय सर, हाँ सर, मैं ध्यान रखूंगी, लेकिन नहीं आई एम हैप्पी, मैं जो कर रही हूँ वो अच्छा है.
त्यानंतर अनुराग बासूचा मी एकदा इंटरव्ह्यू घ्यायला गेली होती. सो अख्खा इंटरव्ह्यू संपल्यानंतर लिफ्टमध्ये जेव्हा ते पण जात होते आणि मी पण त्या लिफ्टमध्ये, तेव्हा ते मला म्हणाले, अरे तेरे को ऍक्टिंग करनी चाहिए. तर मला सगळं नाही 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 सर मैं ठीक हूँ यहाँ पे. अनुपम खेरजींना पण एकदा भेटले होते असंच इंटरव्ह्यूसाठी आणि ते पण मला बोलले होते की तू ऍक्टिंग केली पाहिजेस. पण मला असं वाटायचं की हे असं नाही आहे, म्हणजे मी काय ऍक्टिंग केली पाहिजे. पण आय थिंक कुठेतरी इथे होतं ते सगळं असं फिरून आलं की मला पहिल्यांदा ऑडिशन दिलं पवित्र रिश्तासाठी. मेकअप केल्याशिवाय मला माहिती पण नव्हतं काय कॉस्ट्युम काय घालायचे असतात, काय कपडे असतात, कॅमेरा कसा असतो, कसं लुक टेस्ट द्यायची असते का काय. मी ऑडिशन दिलं आणि मला आय थिंक किती 500-700 मुलींमधनं माझं सिलेक्शन झालं पवित्र. वा वा वा, इतक्या लोकांनी तुला, अनुराग बासू, अनुपम खेर, जॅकी दादा, इतक्या सगळ्यांनी तुला सांगितल्यानंतर 500-600 मधनं तुझं होणार. कारण ते तुझ्या डोक्यात कुठेतरी राहिलं असणार की इतके जण जर सगळे आपल्याला सतत सांगतायत आणि रेणुकाताईंसारख्या अतिशय प्रगल्भ अशा अभिनेत्री दिग्दर्शिकेबरोबर तू काम केलंस. प्रार्थना, आत्तापर्यंत मैत्रीण म्हणून मी तुला खूप सांभाळून घेतलं. अजिबात काही वेडेवाकडे प्रश्न तुला विचारले नाहीत. जास्तीत जास्त तुला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला. पण आता त्या ज्या 5 महिला तिकडे बसल्यात ना, त्यांची पाळी आहे आणि ते तुला वाटेल ते प्रश्न विचारू शकतात. मित्र म्हणून मी तुझ्याबरोबर तेव्हा नसीन. सो तू काय म्हणलीस की आय लव्ह यू, थँक्यू आणि सॉरी आत्ताच म्हणते. त्यातलं सॉरी मी तुला आत्ताच म्हणते. पण मी एवढं फक्त सांगेन की हा मित्र म्हणून जर मला एवढं समजू शकतो तर तुम्ही तर बायका असलं काही इथे वर्क होत नाही. हॅलो प्रार्थना मॅडम. हाय हाय, मी शीतल. मी असं ऐकलंय मॅडमच्या बाबतीत का इन्स्टंट नूडल बनायला तरी 2 मिनिट लागते म्हणे. मॅडम तुम्ही 1 मिनिटात रिअल रडता म्हणे. कसं मॅडम, कसं जमवताय तुम्ही? खूप सगळं साचून ठेवलंय. काय 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 तेच आम्हाला जाणून घ्यायचं या कार्यक्रमात, काय साचून ठेवलं? काही नाही, काहीच नाही. पण मला लहानपणापासून आई असं म्हणायची की तुझ्या इथे नळ फिट केलाय, तुला लगेच रडू येतं. आणि खरंच मला लगेच रडू येतं. तो मी लगेच रडते त्यामुळे. म्हणजे आता हसत जसं बोलून दाखवलं, प्रात्यक्षिक. हा तसं रडून दाखवा ना. प्रात्यक्षिक. मी मनापासून जर बोलले आणि जर मी मनापासून काही केलं तर ते मी रडतेच. आणि आय थिंक त्या गोष्टी पटकन तुमच्यापर्यंत पोचतात पण. कारण मे बी मी खोटी रडत नाही आणि मी जे रडते तेव्हा मी खरं मनापासून वाटतं ते बोलून रडते आणि ते येतं आय थिंक माझ्या डोळ्यातनं. थँक्यू. बाप रे मॅडम, मला कधी डेली सोप करायची वेळ आली तुमचा आशीर्वाद असू द्या. जबरदस्त आहे. आय लव्ह यू. लवकरच करशील. थँक्यू मॅडम. मॅडम आता म्हणजे अमिताभ बच्चनचं कसं आहे, आम्हाला अजूनही ते म्हणजे असे म्हातारे झाले असं वाटत नाही. म्हणजे त्यांचं ते अँग्री यंग मॅनचंच रूप आठवतं. पण तुम्ही एका मुलाखतीत त्यांना असं डायरेक्ट विचारलं की साठी बुद्धी नाटी झाली का, हे खरं आहे का मॅडम? काय विचारलंस तू अमिताभ बच्चनला? सो मी जस्ट जर्नलिझम केलं होतं, इंटर्नशिप करत होते. आणि एक अमिताभजींचा एक इंटरव्ह्यू, एक फिल्म त्यांनी केली होती निशब्द नावाची. सो त्याचा इंटरव्ह्यू चालला होता. असं खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स होती आणि सगळेच विचारत होते प्रश्न. तर बिंग रिपोर्टर मला पण असं वाटलं मी पण विचारू आणि मी हात वर केला. सो असं अचानक माझ्यावर त्या अँकरनी सांगितलं विचार आणि मी लास्ट बसले होते आणि मी विचारलं. सो बेसिकली त्यांना जेवढे प्रश्न येत होते ना, जर निशब्दची स्टोरी अशी होती की शी 16 आणि ही 60. सो ते सारखे असं म्हणत होते की अधेड़ उम्र के इंसान को प्यार हो जाता है, अधेड़ उम्र के इंसान को प्यार हो जाता है. तर मी त्यांना असा प्रश्न विचारला. सॉरी चुकलं माझं ते. खरं तर चुकलं नाही, मी त्यांना नाही विचारला, म्हणजे अमिताभजींना नाही विचारलं, त्या कैरेक्टरला विचारला की लोग बोलते हैं कि 60 साल के बाद इंसान सठिया जाता है, तो आपने जो ये 60 साल की उम्र में 16 साल की लड़की के साथ प्यार किया वो सठिया जाने की वजह से किया है क्या? तर ऑफकोर्स त्यांना असं वाटलं, मी एक सगळ्यांनाच असं वाटलं, सगळे रिपोर्टर्स सगळे माझ्यावर शांतता. ते त्यांना असं वाटलं की मे बी मी कुठल्या मुलीनी का कोणी हा प्रश्न विचारला, म्हणून त्यांनी सांगितलं तिच्यावर लाईट मारा, कोण आहे ही मुलगी. माझ्यावर असा फोकस आला आणि मला त्यांनी सांगितलं प्लीज अपना सवाल फिर से दोहराइए. आणि मी परत तेच बोलले आणि म्हणजे खरं असं वाटलं होतं की घाबरल्यावर मे बी मी विचारणार नाही तसं. पण तू घाबरली, तुला असं वाटलं की यांनी कौतुकाने विचारलं? हा नाही, आणि मला काय मी विचारला, बिंग रिपोर्टर मी विचारूच शकते, हे जे काय डोक्यात होतं तेव्हा. आणि मी विचारला सेम तशाच पद्धतीने. त्याच्यावर ते फक्त एवढंच बोलले की आप फिल्म देखिए आपको पता चलेगा. पण त्याच्यानंतर मला खूप सगळ्या रिपोर्टर्सनी सगळे चिडले मला की तू काय वेळ लागलाय, अमिताभजींना तो सठिया
गया म्हणते. मी म्हटलं नाही, मी त्यांना नाही म्हटलो, मी त्या कॅरेक्टरला म्हटलो, मी तो एक प्रश्न होता त्या कॅरेक्टरसाठीचा होता. पण कोणी ऐकलंच नाही. पण त्याने मला फायदा हा झाला की त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये मनीष दुबे आले होते आणि त्यांनी मला असं बसवलं आणि 1-2 आणखीन प्रश्न विचारले की अनिल कपूरजी असते तर तू काय विचारलं असतं, हे असते तर तू काय, असं सगळे खूप प्रश्न विचारले आणि मला म्हणाले कल ऑफर लेटर लेने आ जाओ. आणि मला जॉब मिळाली. हो. तू बडोद्यावरून कामासाठी म्हणून पुण्या मुंबईला आलीस, बरोबर? पण भाषेचे धडे कुणी कुणी घेतले? खूप. इनफॅक्ट मला असं वाटतं की बरं झालं माझे तेव्हा जर घेतले नसते भाषेचे धडे तर आज मी अशी नसते. थँक्यू सगळ्यांनाच जे लोक चांगल्या पद्धतीने शिकवलं मला. अवधूत सरांनी पहिलीच फिल्म भटिंडा आणि पंजाबी मुलगीच दाखवलं मला की संबंधच नाही की तुझा आणि मराठीचा, असं ते पहिल्याच दिवशी बोलले मला. पण तरी ते म्हणाले त्यातल्या त्यात जे बोलायचं ते व्यवस्थित बोल. सो आय थिंक त्यांनी खूप शिकवलं. ऑफकोर्स त्यांचं पण भाषेवर इतकं छान प्रभुत्व आहे. त्याच्यानंतर अभिजित खांडकेकर अगेन, त्याचं मराठी कमाल आहे. मग मी एक खूप आधी पवित्र रिश्ता करत असताना एक शो केला होता, सुबोध दादा तू पण होता त्याच्यात. मी कधीतरी सुबोध सर म्हणते, सुबोध दादा म्हणते, कधीतरी तू म्हणते. इट्स ओनली बिकॉज तो जो पहिला शो होता त्याच्यात प्रिया मराठे जी माझी बहीण होती ती सुबोध दादाला ओळखायची आणि ती तेव्हा तुला सोबत ती माझी बहीण आहे म्हणून ती सुबोध दादा म्हणायची आणि मग मी पण सुबोध दादा म्हणायला लागले. पण मला त्याचं दादा नाही आवडत म्हणून मी सुबोध सर म्हणायचे मध्यंतरी. मग आता मी तुम्ही वरनं कधी तू म्हणायला लागले. सगळं खूप चिकू पिकू वगैरे यांची नावं ठेवली. असं काही निकनेम असेल तुमचं तुम्हाला सांगा, मी तेच बोलते. प्रार्थना, आता सोशल मीडियावर तू खूप असते. नेटकरी काय करतात, बऱ्याच अफवा पसरवतात. तसं एका नेटकरी यांनी तुझं अभिनेत्याबरोबर लग्नच लावलं होतं म्हणजे तो काय नेमका किस्सा आहे? मी आणि वैभव तत्ववादी आमचं लग्न झालंय असं. हो. आणि ते पण मी आणि सोनालीच आम्ही कुठेतरी गेलो होतो आणि त्या काकूंनी डायरेक्ट असंच सांगितलं, मग तुझं तर लग्न झालंय ना? तर मी सांगितलं माझं, आणि हा वैभव तत्ववादी ना. मी सांगितलं नाही, कोणी सांगितलं? तर जस्ट बिकॉज ती फिल्म आली होती मिस्टर मिसेस सदाचारी आणि आम्ही त्याचं प्रमोशन करत होतो, त्यांना असं वाटलं माझं लग्नच झालं. हो, आम्हाला पण पहिल्यांदा असंच वाटलं. इव्हन आता पण मी आणि नेहा म्हणून जेव्हा मी जाते तेव्हा अभिला घेऊन जरी गेलेली असती तरी सगळे मला विचारतात, हा यश नाही दिसत आहे तुझ्या बरोबर. की तो खरोखर नाहीये माझा नवरा, हा आहे माझा नवरा. सो असं होतं. पण आता काय ते ऑडियन्स आहे, त्यांनी ते जे बघतात ते त्यांना ते रिलेट करतात. बरं, मी काय म्हणते, मालिकेत तू नेहा म्हणून प्रसिद्ध झालंस, पण मी असं ऐकलंय की तू काय एका मित्रान टोपण नाव ठेवलं ना, टुंपा. टुंपा ना काय? टुंपा माहिती? टुंपा नाही मला माहिती आहे. म्हणजे काय, कशावरून ठेवला ना नाव तू काय? सो हे माझ्या आईच्या मैत्रिणीचं नाव होतं टुंपा. आईची बेस्ट फ्रेंड होती, बेंगॉली नाव आहे हे. आणि मग खूप वर्षानंतर तिची ती फ्रेंडशिप, ती बेंगॉलला गेली, आई इथे आली. सो आईला ते नाव खूप आवडायचं आणि खूप तिची बेस्ट फ्रेंड असल्यामुळे. मग माहिती नाही, ताईच्या जन्माच्या वेळेस तिला एवढं काही नाही आठवलं, म्हणजे माझी ताई मोठी आहे, पण माझ्या जन्माच्या वेळेस तिला मला बघून टुंपाच बोलावं असं वाटलं. सो तिने ते टुंपा सुरू केलं आणि इट्स अ बेंगॉली निकनेम. जसं आपल्या चिंटू पिंटू असतं ना, तसं त्यांच्या टुंपा हे नाव खूप कॉमन. सो इट्स अ बेंगॉली निकनेम टुंपा. स्वप्नील तिला बघून गाणं म्हणायचं हे मला माहिती आहे. कुठलं गाणं म्हणायचं प्रार्थना? टुंपास आए. तुझ्या या बडोद्यापासून सुरू झालेल्या प्रवासात अशी वळणं घेत घेत मग आधी पत्रकार, ते अभिनेत्री, मध्येच दिग्दर्शिका, ते अभिनेत्री, आणि आता पुढे परत दिग्दर्शिका, निर्माती, आणि अजून बरंच काही खूप प्रवास आहे. या प्रवासात अनेक लोक तुझ्या आयुष्यात आली असतील आणि आम्ही सुद्धा आजच्या या आपल्या बडोदा एक्सप्रेसच्या बसच्या प्रवास दौऱ्यात तुझ्या शेजारची जी रिकामी सीट आहे त्या सीटवर असेच काही प्रवासी आणून बसवणार आहोत. कारण सहप्रवासी असल्याशिवाय प्रवासात काय मजा आहे. आता ते प्रवासी कोण आहेत, त्यांच्याबरोबर तू काय संवाद साधतेस, काय गप्पा मारतेस, ते आम्हाला प्रेक्षकांना बघायचं आहे. ओके, ठीक आहे. तर बघूया पहिला प्रवासी कोण आहे. सोनाली तिथे बाजूला बसले तुझ्या. ओके. सोनाली, म्हणजे काय सांगू, तुझ्यावर इतक्या फिल्म्स केल्या, तुझ्या लग्नाला तुझा जो स्पेशल डे होता तेव्हा मी न विसरता इतकं डेली सोप करत होते, तरी त्यातनं वेळ काढून तुझ्यासाठी आली. ह्याच्यावरनं तुला कळत असेल तू माझी किती चांगली मैत्रीण आहे. आपण दोघे खूप वेगळे आहोत. तुझा स्वभाव, तुझ्या पद्धतीने इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान मिळवलंयस, ह्या सगळ्या गोष्टी हॅट्स ऑफ टू यू. कारण मला ते जमू शकलं नाहीये. मी खरं सांगते,
की सोनाली तुझ्यात जी धगस आहे आणि स्पेशली एक प्रोजेक्ट जर तुझ्या हातात आला तर त्या प्रोजेक्टला कसं वरपर्यंत नेणं हे जे तुझ्याकडे आहे ते माझ्याकडे नाही आहे आणि मला खरंच ते तुझ्याकडनं शिकायचं आहे. सो अशीच माझी नेहमी मैत्रीण राहा आणि मला शिकवत राहा. मला पण जेव्हा म्हणजे जेवढं मी तुझ्याकडनं शिकते आय एम शुअर तुला पण माझ्याकडनं थोडंफार कळत असेल आणि शिकायला मिळत असेल. सो पण आपली फ्रेंडशिप अशीच राहील आय एम शुअर आणि आय लव्ह यू. पुढचा प्रवासी बघूया कोण आहे. अंकिता. ओके अंकिता आय एम मिसिंग यू यार. माझी तुझी रेशीम गाठ करते तेव्हा एव्हरी डे सेटवर निघतं की यु नो मी पवित्र रिश्ता करत असताना असं करायचं, मी पवित्र रिश्ता करत असताना तसं करायचं. आणि तेव्हा मी तुझ्या बहिणीचं कॅरेक्टर केलं होतं. माझा पहिल्यांदा मी स्क्रीन वर दिसणार होते. सो खूप गोष्टी ॲक्च्युली तुझ्याकडनं शिकल्या अंकिता आणि आय थिंक पुढे पण शिकेल. आणि थँक्स आय थिंक आपली फ्रेंडशिप तेव्हा पण जशी होती तेव्हा पण आपल्याला असं म्हणायचं की आपण बहिणी होत आणि आजही आपल्याला असंच म्हणतात आणि आय एम शुअर ही फ्रेंडशिप नेहमी अशीच राहील. आय लव्ह यू अगेन. तर 2 सहप्रवासी झालेले आहेत आणि तिसरा सहप्रवासी आहे ना प्रार्थना, तो खरोखरच येणार आहे. अच्छा आता ह्याला काय करायचं आपण. तर आता येते आपल्या बरोबर म्हणजे अर्थात प्रार्थना बरोबर सहप्रवासी म्हणून सुंदर अल्लड हुशार अशी माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतली स्वप्नाळू शेफाली अर्थात काजल काटे. मी तुझ्यासाठी इथे आले. आय लव्ह यू. तर स्वागत आहे तुझं बस बाय बसच्या या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात. बडोदा एक्सप्रेसमधनं आपण प्रवास करतोय कारण प्रार्थना तिकडनं आले त्यामुळे तुला बडोदा एक्सप्रेसमधनंच प्रवास करावा लागेल. तुमची म्हणजे पडद्यावरची केमिस्ट्री शेफाली आणि नेहामधली आम्ही सगळेच जण बघतो, पण ऑफस्क्रीन तुमची केमिस्ट्री कशी आहे? पहिल्यांदा एकत्र काम करताय या सिरियलच्या मुळे? हो 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 हो. पहिल्या दिवशी तिला पाहिलं तेव्हा असं वाटलं की बापरे आता प्रार्थना बेहरे बरोबर काम करायचंय. भीती वाटली ना? भीती वाटली ना? हो. Same. तिच्या चेहऱ्यावरच असतं सेम सेम. सो तिच्या चेहऱ्यावरतीच असं मला अगदीच म्हणजे ॲटिट्यूड वगैरे असं वाटलं. सेम सेम. आता कसं काम करायचं. ही थोडी आकडू असणार तर महिना सेम महिना गेला आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू ते बॉन्डिंग असं छान व्हायला लागलं की नेहा आणि शेफालीची जी मैत्री आहे त्याहूनही जास्त चांगलं बॉन्डिंग काजल आणि प्रार्थनाचं झालं. म्हणजे अकडू होते पण तुझ्याशी नीट झाले असं आहे? नाही मग मला कळलं की तिचं फर्स्ट इम्प्रेशन असं आहे की जरा वाटतं की हां हिला जरा ॲटिट्यूड असणार वगैरे, पण ती खूप गोड खूप खूप डाऊन टू अर्थ मुलगी आहे आणि आय लव्ह यू. तर काजल स्वागत आहे तुझं बस बाय बसच्या या प्रवास दौऱ्यात. ही आपली बडोदा एक्सप्रेस आहे आणि आपण अर्थातच प्रार्थनाबरोबरचा हा प्रवास सुरू केला आणि प्रार्थनाच्या आयुष्यातली तू एक अत्यंत महत्त्वाची सहप्रवासी आहेस आणि तू तिला सोबत द्यायला तिच्याबरोबर प्रवास करायला आमच्याबरोबर आलीस त्याबद्दल थँक्यू. मला सांग तू नागपूरची. हो. नागपूरवरनं तू मुंबईत आलीस. तू नागपूरची म्हटल्यानंतर तिकडे एक बारीक खुसखुस खुसखुस आणि एक चेहरा खुललेला दिसला मला. कारण आमच्या बोलली हा कळलं ना तुला ती नागपूरचे कळतच ते. तर कसा झाला तुझा हा प्रवास नागपूर ते मुंबई? मी अगदीच परीच्या वयाची असेल 4 वर्षाची तेव्हापासून मी डान्स सिंगिंग ॲक्टिंग हे म्हणजे यात पार्ट घ्यायचे आणि मग बालरंजन म्हणून होतं नागपूरला नाही संजय पेंडसे त्यांचं. सो तिथे मी जायचे आणि असंच इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स इंटर कॉलेज कॉम्पिटिशन यात भाग घेऊन सगळं शिकायला मिळालं. त्यानंतर एकांकिका स्पर्धा, पुरुषोत्तम करंडक, लोकसत्ता करंडक, सकाळ करंडक, महापौर करंडक हे सगळं करून झालंय. राज्यनाट्य स्पर्धा वगैरे सगळं करायचंय. आणि माझी मोठी बहीण म्हणजे स्नेहा तिला सुद्धा यातच आवड होती आणि ती मुंबईला मास्टर ऑफ थिएटर आर्ट्सला शिकायला होती. सो तिथे मी फी न भरता त्यांची स्टुडंट होते. तर मला ना मुंबईत यायचं होतं. तर मला फार आवड अशी मुंबई म्हणजे माझ्यासाठी एकदम स्वप्न होतं ते माझं. सो मी
BCA केलंय. सो BCA फर्स्ट इयरला असताना माझी BCA बहीण इकडे बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. कम्प्युटर ॲप्लिकेशन. या सो ते केलंय. तर माझी बहीण इकडे, त्यामुळे मी तिला भेटायला म्हणून मुंबईला यायचे. सो कॉलेज कमी आणि मुंबईला जास्त असा माझा तो प्रवास होता. आणि मग ताईने स्टार्ट केलं. मी म्हटलं चल मला पण जरा ट्राय करायचंय, काही मिळतंय का वगैरे. माझं ग्रॅज्युएशन झालं. त्यानंतर पप्पांनी मला अजिबातच परमिशन दिली नाही, कारण का स्नेहाताई ऑलरेडी आली होती इथे आणि त्यांना माझे बाबा PI पोलीस इन्स्पेक्टर नागपूरला, तर स्ट्रिक्टच होते. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ताई गेली आहे तर तू जायचं नाहीस, कारण का तिला काय मिळत नाहीये आता, आपल्याला माहिती नाही काय मिळणार आहे, तू MPSC UPSC दे. तर मी त्यांच्याशी भांडण करून निघाले. मी आणखी 3 वर्ष त्यांनी मला अडवलं. त्या 3 वर्षात मी मग BA म्युझिक केलं. अच्छा. सो ते करता करता म्हणजे मी नाटकात वगैरे पण काम करायचे आणि मध्ये मध्ये ताईला भेटायला जाते असं खोटं सांगून मी मुंबईत येऊन ऑडिशन्स द्यायचे. सो ऑडिशन्स द्यायला मी सगळीकडेच फिरले. आणि त्यानंतर 2017मध्ये झी मराठीवरती तुझं माझं ब्रेकअप ही मालिका आली होती. तर त्याची मी ऑडिशन दिली आणि मी सिलेक्ट झाले. मला असं झालं की ॲटलिस्ट आपण झी मराठीवरती काम केलं. आणि कट्टू 4 वर्षांनी, त्यामध्ये कोविड आणि हे सगळं आलं, 4 वर्षांनी परत त्यांच्याचबरोबर काम करायचे आणि परत झी मराठीबरोबर काम करायचे. हे ऐकल्यावर मला जो आनंद झाला आहे, म्हणजे मला असं वाटलं की चला मी घरी परत आले. सो हे 4 वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेले. 4 वर्षात भरपूर काही अप अँड डाऊन झालेत. म्हणजे कोविडमध्ये आई बाबा वारले. हां, कोविडमध्ये माझे बाबा आणि आई दोघं पण वारले. त्यानंतर कोविडमुळे? येस, कोविडमुळे. त्यावेळेला मी चेन्नईत होते. तर त्यांना कोविड झालं असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे माइल्ड असणार वगैरे. आणि त्यांना ते कळलंच नाही की त्यांना कोविड झालं. त्यांना वाटलं नॉर्मल सर्दी वगैरे अशी झाली आहे. त्यामुळे ते वॅक्सिन घेऊन आले आणि त्यांनी वॅक्सिन घेतल्यानंतर ते वाढलं. आणि त्या वाढल्यामुळे आई गेली आधी. ज्या दिवशी मी पोहोचले जस्ट हॉस्पिटलला असे पोहोचले आणि कळलं आई गेली. आणि तिच्या 14 दिवसांनी बाबा गेले. आणि बाबा बरोबर त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी गेले. ते ही यूज टू आस्क अस, खूप विचारायचे मम्मी कशी आहे काय आहे. आम्ही त्यांना खोटं सांगितलं 14 दिवस की हां ती जेवली, तिने ज्यूस वगैरे घेतलाय वगैरे सगळं. त्यांना नाही सांगितलं. डॉक्टर म्हणाले की सांगू नका. त्यामुळे असं सो हे घडलं. पण ते गेल्या अगदीच महिन्याभरात मला कॉल आला माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेसाठी. आणि मी ऑडिशन देऊन सिलेक्ट झाले परत. आणि मग जो प्रवास सुरू झाला आता मागे वळून बघायचंच नाही आहे. म्हणजे त्यांच्या ब्लेसिंग्समुळे आणि जे काही 4 वर्ष केलं त्यामुळे खरंच खूप छान को ॲक्टर्स मिळाले मला. श्रेयस सर, प्रार्थना, संकर्षण आणि ऑफकोर्स अजय मयेकर सर जे आमचे डिरेक्टर आहेत, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतंय. तुझ्या खूप जवळची आई वडील, याच्यापेक्षा अजून जवळचं काय असू शकतं? ते गेले पण तू तुझी जिद्द, तुझी या कामावरची निष्ठा सोडली नाहीस. तू काम करत राहिलीस आणि मला खात्री आहे की जिथे कुठे ते असतील तिथनं ते बघत असतील आणि त्यांचे आशीर्वाद आयुष्यभर तुमच्या दोघींच्याही पाठीशी असतील. आणि आपलं मूल आनंदात आहे, याच्यापेक्षा आई वडिलांना अजून दुसरं काय हवं असतं. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असेल. आणि काजल, तुला कार्यक्रम हा तू पाहिला असेल तर तुला माहिती असेल की इकडे फक्त मी तुमच्याबरोबर गप्पा मारतो असं होत नाही. आपल्याबरोबर हे महिला मंडळ आहे आणि माझ्यापेक्षा त्यांना जास्त तुझ्या आयुष्यात तुझ्याशी गप्पा मारण्यात इंटरेस्ट आहे. त्यामुळे आता या पुढची सूत्र मी महिला मंडळाकडे सुपूर्द करतो. मी काय म्हणतोय, म्हणजे एखादो नवरो बायको गिफ्ट देताना साडी देता, दागिने देता, पण तुझ्या नवरा तुका सायकल दिली होती ती कशा? अरे वा. सो झालं असं की कोविडच्या काळात मला सुद्धा कोविड झालेलं आणि मला खूप म्हणजे सगळं क्रिया करून झाली माझ्यावर, रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड्स वगैरे सगळं देऊन. आणि अचानक माझं वजन वाढलं. आणि ते वजन वाढल्यामुळे माझ्या नवऱ्याचं म्हणणं असं होतं की तुझ्या फील्डमध्ये काम करतेस त्यात तुझं वजन आटोक्यात असणं खूप गरजेचं आहे. आणि माझा नवरा मुंबई इंडियन्स क्रिकेट टीमचा फिटनेस कोच आहे. सो त्याचं असं म्हणणं की
मी तुला सायकल गिफ्ट करणार, रोज 20 किलोमीटर सायकल चालवायची. चालवलंस? हो, वर्षभर चालवलं. नंतर मग सिरियल स्टार्ट झाली आणि सगळं बंद झालं, कारण का वेळच मिळत नाहीये. त्यामुळे जेव्हाही वेळ मिळते मला खूप आवडतं सायकलिंग वगैरे करायला. सो येस, मी करते त्याचा यूज. मग मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना भेटलीस? हो, आम्ही कोविडच्या दरम्यान जेव्हा दुबईला होतो तेव्हा आम्ही 3 महिने एकत्रच होतो. त्यामुळे आमची फुल फॅमिली झाली आहे, म्हणजे सगळेच अगदी, म्हणजे रोहित, हार्दिक, कृणाल, सूर्या. काय सांगशील त्या खेळाडूंबद्दल? त्यातला तुझा आवडता खेळाडू कोण? हार्दिक. मला हार्दिक का आवडतं माहितीये, म्हणजे रोहित तर क्लासच आहे, पण हार्दिक असं आहे ना, प्युअर हार्टेड माणसं खूप आवडतात आणि त्यातल्या त्यात मला हार्दिक आवडतो. आणि खेळतो तर उत्तम खेळतो. येस. मी कशी इतका वेळ थांबली ताई तुझ्याशी बोलायला, मी काय सांगू. मी पण वाट पाहते आता ही विचार. बापरे ताई ग, मले बाई घरचं कोणीतरी आल्यासारखं वाटून राहिलं बाळ. मला पण वाटून राहिलं ना. आणि ताई आता तू पण नागपूरची, मी पण नागपूरची, आपण एका गोष्टीवरती ऍग्री करूच की बा नागपूर या गावाचा एक अलगच दर्द आहे. अरे नागपूरचे संत्रे फेमस, अरे नागपूरचं सावजी फेमस, नागपुरी खाक्या फेमस. अरे पण तू जेव्हा स्ट्रगल करून राहिली होती ताई मुंबईत, तेव्हा तू कोणाला नागपुरी खाक्या दाखवलाय का? वा वा वा, मस्त प्रश्न आहे. काय आहे ना, मुंबईत आल्यावर एक काहीतरी वेगळंच नाव होतं त्या प्रोडक्शन हाऊसचं. तिथे गेले ग ऑडिशन द्यायला, आणि त्या माणसाने असं डिरेक्टली विचारलं, आप कॉम्प्रोमाइज करोगे क्या? अरे बापरे. डोक्यात गेला माझ्या. दिली त्याच्या कानाखाली एक. त्याला सांगितलं, यानंतर असं विचारून पाहिलंच ना कुठल्याही मुलीला तर तुझे खैर नाही, असं बोलले. एकटीच होते, रात्री 8 वाजले होते. मित्राला कॉल केला की मी इथे इथे आहे, तू ये, जर काय या माणसाने काही भलतंसलतं केलं तर तू तरी असणार. तर मी ते आधीच त्याला सांगितलं. तिथून निघाले, तडक घरी गेले गोरेगावला, आणि मग खूप रडले. असं कसं कोणी विचारू शकतं यार, म्हणजे ठीक आहे मुंबईत सगळे स्ट्रगल करतात, हे करतात, ऐकलं होतं, पण आपल्याबरोबरही ते घडणार आहे हे माहिती नव्हतं. तर ते झाल्यावर झाली ना मर्दानी हे, आणि दिली त्याला ठेवून एक. हा ना, नागपुरी फुल तडका. अशी हिंमत प्रत्येक पोरीनं दाखवली पाहिजे. तुझ्या हिमतीला सेल्यूट आहे ना ताई. थँक्यू. जबरदस्त जबरदस्त. थँक्यू. बरं, साधारण शाळेत कसं होतं की 5वी ते 7वी हा जो असा वर्ग असतो, 7वीत जास्तीत जास्त काय होतं एकत्र शाळा असेल तर, की मुलीला मैत्रीसाठी विचारलं जातं, पण तुला प्रपोज केलं होतं कोणीतरी, तर हे काय आहे? मी सायकलने जायचे. एक गाणं होतं बघ, ती सोनाली बेंद्रे सायकल घेऊन अशी जाते, तिच्या सायकलला अशी बास्केट असते. तशी माझी इच्छा होती की माझ्याकडे अशी सायकल असावी. सो तशी सायकल माझ्या बाबांनी मला गिफ्ट केली. त्या सायकलने मी जायचे शाळेत. त्या बास्केटमध्ये 14th फेबला भरपूर लेटर्स आणि रोजेस होते. मी पाहिलं, आणि मग मी तिथे आणि मी फुल काजल भाई शाळेत. मी खूप अशी टॉम बॉयश, त्यामुळे मी काजल भाई. तर मी शाळेत झालं, मुलं सगळे निघायला लागले, आणि मला माहिती होतं, आयडिया असतेच कोणाला की कोण कोण. मी ते वाचलं नाही, काही नाही. मी सायकल अशी लावली रस्त्याच्या कडेला, आणि तिकडे मुलांच्या सायकलची हे असायची पार्किंग. तर तिथे सगळे आले, आणि ज्यांनी ज्यांनी दिलं असेल ते जरा असे बघत होते, अभी कौन सा पडती है लेटर असं वगैरे. मी असे घेतले, फाडले पूर्ण, त्या गुलाबाला पूर्ण असं चिरडून पूर्ण फेकलं. आणि मग त्यांनी नंतर कधी विचारलंच नाही. बरं, सेटवर आता मेकअप करायला लागतो, पण असं ऐकलंय की तू कुणालाही तुझी लिपस्टिक देत नाहीस. अरे देवा, हो. का? मला नाही आवडत, म्हणजे एक म्हणू आपण हायजीन म्हणून, कारण का लिपस्टिक लिप्सना लावतो आपण. आणि कोविडच्या आधी सुद्धा मला आवडायचं नाही, आणि नंतरही मी अवॉइडच करते, कारण का लिपस्टिक ही अशी वस्तू आहे जी तुम्ही डिरेक्टली तुमच्या तोंडाजवळच येते ना, तर मग नकोच ते. म्हणून मी लिपस्टिक शेअर करत नाही. लिपस्टिकचा एक किस्सा आहे माझ्याजवळ. थिएटर करत असताना आमच्या डिरेक्टरने सांगितलं की एक आमचं द की म्हणून एक नाटक होतं, इंग्लिश होतं ते, त्यात आम्हाला जोकर बनवलेलं. तर जोकरच्या ह्याच्यासाठी लाल ते हे करण्यासाठी, मेकअप करण्यासाठी त्यांनी मला विचारलं की तुझ्याकडे रेड कलरचं लिपस्टिक आहे का.
तेव्हा मी त्यांना तोंडावर सांगितलं, नाही नाही, माझं एवढं महागडं लिपस्टिक आहे, खराब झालं तर मी काय करणार. मला तेव्हा माहिती नव्हतं की थिएटरमध्ये थोडं तरी आपल्याला असं कॉपरेट करावं लागतं. आणि मी तोंडावर बोलले. त्यानंतर त्या दादाने मला कुठल्याच नाटकात नाही घेतलं. तो म्हणाला, या मुलीला माज आहे, तिला कळतच नाही, ही काय आता खाली बसणार आहे जमिनीवर वगैरे असं करत त्यांनी जरा हे केलं. पण नंतर मग मी दुसऱ्या ग्रुपमधून कॉम्पिटिशन्समध्ये उतरले आणि मग त्याला कळलं की नाही नाही, ॲक्टिंगमध्ये तर करतेय चांगलं आणि मुलगी सुधारते. असं एक लिपस्टिकचं होतं आणि मी नाही करत शेअर. तर आता वेळ झालेली एक छोटासा खेळ खेळण्याची. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आपल्याकडे ज्या ज्या सेलिब्रिटी महिला इथे येतात त्यांच्यासाठी आपण त्यांच्याबरोबर आपण वेगवेगळे खेळ खेळत असतो. आणि त्याच्यातला एक अत्यंत प्रसिद्ध आणि सगळ्यांना आवडणारा खेळ आहे तो म्हणजे आपण त्यांना वेगवेगळी गाणी ऐकवतो आणि त्याच्यावर त्यांना नृत्य करायचं असतं. इतकं सोपं आहे. तसंच तुम्ही दोघेही उत्तम नृत्यांगना आहात, त्यामुळे इथे गाणी वाजणारच आहेत आणि एका पाठोपाठ एक वाजणार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे वेळ नाहीये, तुम्हाला पटकन परफॉर्म करायचं. तर एक गाणं तुझ्यासाठी असेल, एक गाणं तुझ्यासाठी असेल, एक गाणं तुझ्यासाठी असेल, एक गाणं तुझ्यासाठी असेल, अशी गाणी वाजत राहणार आहेत. आणि आम्ही सगळे इथे महिला मंडळासकट मी इथे एन्जॉय करणार आणि अर्थातच आपले प्रेक्षकही एन्जॉय करणार आहेत. रेडी? येस येस. सुरुवात कोण करणार आहे तुमचं? ही नाही, ती छान नाचते. अखरू कोण आहे? नाहीये. अखरू कोण आहे म्हटलं ही असं आलं बघ. मी हा कधीच सूर्य, हा बोलले जयद्रथ, हे वाक्य आणि ही रिॲक्शन रेकॉर्ड झालेली तू कधी बघू शकतेस या हो ना, बघ ना आता काय. नाही पण नाही ठीक आहे आता काय बोललीस ना तू, कळलंय सगळ्यांना. इन्स्टंट रिॲक्शन होती प्रार्थना, किती इन्स्टंट होती. मला विचार, आकडू कोण आहे? आकडू कोण आहे? ही इतकी इन्स्टंट होती. पण हे बघ, तू अवेलेबल आहे ह्याच्यापेक्षा आकडू हे चालतं ना कधी. वा. पॉइंट आहे. चला रेडी? आंखों से वार कर देना, सीनों में प्यार भर देना, और जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये महीना पिंजरा बनाया सोने का. ये महीना पिंजरा बनाया सोने का.
जब तू छत पे आए, मैंने लड़ा के तुझसे मन मंदिर में जिंगल बेल हो जाए। तेरा हसीन चेहरा आहा, मेरे लबों से निकला वहा, ढूंढ गूगल पे जाके मिलेगा मजनू मेरे जैसा कहा। पूरी पलटन के साथ लेके बारात बलमा ये तेरा नाचे जिंग 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 जिंग। या खेळाची अर्थातच विजेती तू आधीच. हो, कारण नाही मला नाचताच येत नाही. असं काही नाही. नाही म्हणजे ही जसं जेवढं छान नाचू शकते तेवढं मी नाही नाचत. सो मी तिला फॉलो केलं. पण तू गरबा वगैरे गुजरातमध्ये वाढलीस, तू गरबा वगैरे कधी खेळायला गेली? गरबा येतात. इनफॅक्ट मी म्हणजे असं पाहिलं तर मी भरतनाट्यम डान्सर आहे. मी आता नाही. तुला गरबा येतो? हा. चला. नाही नाही गरबा नको. चला वाजवा. सगळ्यांनीच या असं म्हणजे. हा. काजल, तुझ्याबरोबर या आपल्या बस बाई बसच्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात गप्पा मारताना आम्हालाही खूप आनंद झाला. थँक्यू. तर आपल्याबरोबर या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात काजलनी भाग घेतला आणि तिने सुद्धा आपल्या या कार्यक्रमात खूप रंगत आणली. काजल, तुला खूप खूप शुभेच्छा. तुला आता निरोप द्यायची वेळ आली आहे, त्यामुळे आता ही बस आपण इथे थांबूया आणि तुला निरोप देऊया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. चला दादा, बस थांबवा. मला सांग, आता तू जी भूमिका करतेस ती एका डिवोर्स असलेल्या स्त्रीची भूमिका आहे. या सगळ्या बदललेल्या नात्यांच्या प्रवासाकडे तुझं कसं बघणं आहे? नाही म्हणजे मला नाही वाटत ह्याचं काही, की म्हणजे सो वॉट, डिवोर्स झाला तर झाला, म्हणजे नाही पटलं एका माणसाशी आणि नाही राहायचंय तिला. त्यात ते त्या दोन व्यक्तींचे मत आहेत आणि त्यामुळे त्यांनी ठरवलं की त्यांना एकत्र राहायचंय का नाही राहायचंय. मला असं वाटतं की नेहाच्या कॅरेक्टरला का मे बी अशा खूप बायका असतील ज्यांनी मे बी सहन करायचा. कोणाला आवडतं डिवोर्स घ्यायला, का कोणाला असं आवडेल की मी आज डिवोर्सी आहे म्हणून फेमस होऊ. नाही, पण ती सिच्युएशन अशी आली असेल आणि ती गोष्ट अशी घडली असेल की तिला घ्यावा लागला डिवोर्स. सो व्हॉट, इट्स नॉट अ बिग डील ॲट ऑल. पण तुझी मालिका बघणाऱ्या अनेक स्त्रिया असतील, त्याच्यातल्या काही स्त्रिया तुझ्या या भूमिकेशी स्वतःला रिलेट करतात, असे काही तुला अनुभव आले? खूप जास्त. म्हणजे जेव्हा लोक पर्सनली येऊन, आणि आजकालच्या काळात जसं तुम्ही म्हणाला तसं की खूप जास्त आहे ते, की मी इव्हेंट्सला जाते, भेटते, तेव्हा सगळ्या अशा त्या इंडिपेंडंट डिवोर्सी बायका ज्या आहेत, ज्यांनी स्वतःच्या मुलांना मोठं केलंय, त्या इतक्या येतात आणि त्यांना असं इतकं वाटतं ना की जसं मी त्यांनाच रिप्रेझेंट करते. तेव्हा मी त्यांना म्हणते की मी तर फक्त ॲक्टिंग करते. खरं सांगू तर म्हणजे मला जे डिरेक्टर देतात का रायटर देतो त्या स्क्रिप्ट वाचते. मला खरंच त्यांना जो होणारा त्रास आहे तो नाही कळू शकत आहे. आणि मी सांगितलं तुम्ही सगळे खूप खूप म्हणजे तुम्हाला हॅट्स ऑफ करण्यासारखं आहे की तुम्ही जे सहन केले आणि जिथपर्यंत पोचलाय ना, मी तर हा विचारही नाही करू शकत. म्हणजे जर की हे किती अवघड आहे खरं तर नो. आणि मला असं कॅरेक्टर करायला मिळतंय. सो मला ॲक्च्युली त्यांना माझ्याकडनं शिकायची होती, मलाच त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं. तर आपल्या या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात प्रार्थना बेहेरे सहभागी झाली आणि अतिशय मजेशीर, अतिशय धमाल, अतिशय एक वेगळी प्रार्थना आम्हाला या गप्पांच्या प्रवास दौऱ्यातनं बघायला मिळाली. प्रार्थना, तुला उत्तम निरोगी आनंददायी आयुष्य लाभो, यास तुला खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली तुला निरोप देण्याची, आपल्याला बस थांबवायला लागेल त्यासाठी. नाही म्हणजे आता ब्रेक.
वा 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 ते हसू नको. बस थांबलेली आहे. या तर मंडळी, आजचा प्रवास इथेच थांबूया, पण पुढच्या भागात भेटूया नव्या वाटेवर नव्या प्रवासासह. तोपर्यंत हॅपी जर्नी. आणि ही बस पकडायला विसरू नका. पाहत राहा बस बाय बस.